शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमस्ते सते ते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय। आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। विश्वमाऊली ज्ञानोबाराय चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी श्रीमद भगवद्गीतेचं विविध अंगाने वर्णन करून आता या गीतेचं श्रवण कसं करावं याचं थोडक्यामध्ये प्रतिपादन करतात। गीतेचे विशेष काय काय आहे याचं चिंतन आपलं झालेलं आहे। त्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा पंचमाला सुगंध की परिमळ आणि सुस्वाद, तैसा भला झाला विनोद कथेचा ये। कसा आनंद झाला गीतारूपी कथेचा, ज्याप्रमाणे पंचम स्वरामध्ये गायन ऐकायला असावं आणि चांगला सुगंध असावा, एक दृष्टांत, किंवा चांगला सुगंध असावा आणि त्याबरोबर चांगलं भोजन मिळावं, त्यावेळेस जसा आनंद प्रगट होतो तसा या कथेमध्ये आनंद प्रगट झालेला आहे। कैशी आगळिक दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जपे तपे श्रोतयांची फळा आली। भाग्याचं विशेषच आहे, या ठिकाणी सर्व श्रोत्यांना अमृताची गंगा गीतेच्या रूपाने प्राप्त झालेली आहे। हो का जपे तपे श्रोतयांची फळा आली। ज्ञानोबाराय म्हणतात, मला तर असं वाटतं की श्रोत्यांनी जे काही जप तप आपल्या आयुष्यामध्ये अनेक जन्मामध्ये जे केलेलं आहे ते आज फळाला आलेलं आहे, कारण गीता श्रवण करण्याचा आता योग आलेला आहे। इथपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे। आता आपल्याला पुढं जायचं आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता काय करायचं? श्रवण करायचं। जपतप फळाला आले, कशावरून? गीता श्रवण करण्याचा योग आलेला आहे, इथपर्यंत आलं। पण नुसता योग आला तेवढंच महत्त्वाचं नाही, त्या योगाची प्राप्तीही केली पाहिजे, क्षेम झाला पाहिजे। श्रवण करण्याचा योग तर आलेला आहे, मग ज्ञानोबाराय म्हणतात, आता योग आला ना, मग आता श्रवण करा, आता श्रवण करा, आता सोडू नका। आता शब्द का वापरला? आता शब्दाचे या ठिकाणी दोन अर्थ आहे। पहिला म्हणजे अनंतरार्थी आहे आता शब्द। आता म्हणजे कधी? नंतर या अर्थी। कशाच्या नंतर? गीतेचं वर्णन झाल्यानंतर। अगोदर आपण काय केलं? 2-3 दिवस 4 दिवस 8 दिवस गीतेचं वर्णन केलं, कशी आहे गीता ते पाहिली, ते वर्णन आता पूर्ण झालं। मग ज्ञानोबाराय म्हणतात, आता काय करा? आता श्रवण करा, हा पहिला अर्थ। आणि त्याच धर्तीवर दुसराही अर्थ आता शब्दाचा असा होऊ शकतो की योग प्राप्त झालेला आहे। आता गीता श्रवण करणं तसं सोपं काम नाही,
त्याच्यासाठी जप तप वगैरे पुण्य करावं लागतं. पुण्याशिवाय गीता श्रवण करता येत नाही. योगायोगाने आपल्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. आपले जपतप फळाला आलेले आहे. गीता श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला. आता श्रवण करा. कशी श्रवण करा? ज्ञानोबा म्हणतात, आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता आघवे इंद्रिय जात. इंद्रिय जात म्हणजे इंद्रियाचे प्रकार. जात शब्दाचा अर्थ होतो प्रकार. हिंदी भाषेमध्ये निश्चलदास महाराजांनी व्याख्या केलेली आहे. जाती को प्रकार कहे हे. जातीला काय म्हणायचं? प्रकार म्हणायचं. जात शब्दाचा अर्थ काय? प्रकार. मग इंद्रिय जात आघवे. इंद्रियाच्या जेवढ्या काही जाती आहे. इंद्रियाच्या किती जाती आहे? पहिल्याच 1-2 दिवसामध्ये आपलं चिंतन झालं. इंद्रियाच्या जाती किती? 2च आहे. कर्मेंद्रिय आणि दुसरे ज्ञानेंद्रिय. किंवा एका दृष्टीने पाहिले तर इंद्रिय 10 आहे. 5 कर्मेंद्रिय आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. काहींच्या मते मनसुद्धा इंद्रिय आहे. वाचस्पती मिश्रांनी असं मानलेलं आहे की मनसुद्धा एक इंद्रिय आहे. सामान्यतः व्यवहारामध्ये आपण 10च इंद्रिय मानतो, 5 कर्मेंद्रिय मानतो, 5 ज्ञानेंद्रिय मानतो. पण वाचस्पती मिश्र असे म्हणतात की मन हे सुद्धा इंद्रिय आहे. कारण ते मनसुद्धा विषयाचं ग्रहण करतं. प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे. तुकोबारांनी एका अभंगामध्ये सुंदर सांगितलं, जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर मांस पर हातास न कळे. तुकोबारा म्हणतात जिव्हा. जीभ म्हणजे काय आहे? जीभ शब्दाचा अर्थ काय? मांसच आहे ना जीभ. जीभ हाडाची बनलेली असते का? नाही. जीभ म्हणजे मांसाचाच भाग आहे. पण जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. त्या जिभेला कळतं खाल्लेलं अन्न फिकं आहे की गोड आहे की खरट आहे. कोणाला कळतं? जिभेला कळतं. एर मांस पर हातास न कळे. हाताला मांस नाही का? हाताच्या ठिकाणी पण मांस आहे. मग हातावर भाजी टाकली तर चव कळते का? नाही कळत. एर मांस पर हातास न कळे. हाताला कळत नाही. देखावे नेत्री बोलावे मुखे, चित्ता सुख दुःखे कळो येती. पाहण्याचं काम कोण करतं? नेत्र, डोळा. देखावे नेत्री. बोलण्याचं काम मुखाने करायचं. बोलावे मुखे आणि चित्ता सुख दुःखे कळो येती. सुखाचं ज्ञान दुःखाचं ज्ञान हे कोणाला होतं? चित्ताला होतं. म्हणजेच मनाला होतं. म्हणजेच अंतःकरणाला होतं. याचा सरळ अर्थ आहे. बाकीचे वेदांत संप्रदायामध्ये सर्वचे सर्व आचार्य आहेत की त्यांनी मनाला इंद्रिय मानलं नाही, वाचस्पती मिश्र सोडून. वाचस्पती मिश्र हे सुद्धा वेदांताचेच एक आचार्य आहेत. पण त्यांचं मत बाकीच्यापेक्षा एवढं भिन्न आहे की बाकीचे संप्रदायातील लोक मनाला इंद्रिय मानत नाही. वाचस्पती मिश्र मनाला इंद्रिय मानतात. आणि त्यानंतर नंबर लागतो तुकोबारायांचा. तुकोबारा आहे. तुकोबारायांनी सुद्धा या मनाला इंद्रिय मानलं. चित्ता सुखदुःखे कळो येती. तुकोबाराय म्हणतात आपलं चित्त आपलं मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे. मग त्याचा विषय सुद्धा सांगितला. कान जर इंद्रिय आहे तर ऐकणं त्याचा विषय आहे. डोळा इंद्रिय आहे तर पाहणं त्याचा विषय आहे. जीभ इंद्रिय आहे तर चव घेणं त्याचा विषय आहे. त्वचा इंद्रिय आहे, स्पर्शाचं ज्ञान होणं हा त्याचा विषय आहे. नाक इंद्रिय आहे तर गंधाचं ज्ञान होणं हा त्याचा विषय आहे. तसं मन सुद्धा एक इंद्रिय आहे आणि त्याचा विषय काय आहे? सुखदुःखाचं ज्ञान. सुखदुःखाचं ज्ञान हा विषय आहे. म्हणून तुकोबारा सुद्धा मनाला इंद्रिय म्हणतात. सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तीही करी ध्यान विठोबाचे. तुकोबारा म्हणतात आमच्या सगळ्या इंद्रियामध्ये मन नावाचं जे इंद्रिय आहे ते प्रधान आहे. कारण ते भगवंताचं भजन करतं. तो पुढचा भाग वेगळा. पण तुकोबारायांनी सुद्धा या मनाला इंद्रिय मानलेला आहे. एवढा आपला विषय आहे. 10 म्हणा किंवा 11 म्हणा, इंद्रियाचे जेवढे काही प्रकार आहे, सर्वच्या सर्व जे काही इंद्रिय आहे त्या इंद्रियाचं काय करायचं? ज्ञानोबा म्हणतात तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे.
त्या सगळ्या इंद्रियांनी आपापले घर सोडून द्यायचे. आपलं मागं चिंतन झालेलं आहे, इंद्रियाचे घर. मला वाटतं तिसऱ्या दिवशी चिंतन झालेलं आहे. इंद्रिय वेगळे असतात आणि इंद्रियाचे घर वेगळे असतात. याला आपण कान म्हणतो. शास्त्रकार याला कान म्हणत नाही. शास्त्रकार म्हणतात हे कानाचं राहायचं घर आहे आणि त्यातलं कान नावाचं जे इंद्रिय आहे ते वेगळं आहे. ते वेगळं आहे. याचा आपल्याला अनुभव येतो. आपण म्हणतो हा माणूस बहिरा आहे, त्याचे कान गेले, त्याला ऐकू येत नाही. कान गेले म्हणजे काय झालं? हे गळून पडलं का? नाही. बहिऱ्या माणसाला सुद्धा असतं, पण तरीसुद्धा तो ऐकत नाही. किंवा एखादा माणूस मरून गेला योगायोगाने, मेल्यावर कान गळतात का? नाही. हे मेल्यावर तसेच असतात, तरीही मेलेल्या माणसाला ऐकू येत नाही. याचं कारण आहे, हे जे दिसतं ते फक्त कानाचं राहायचं घर आहे आणि त्यामधलं जे श्रवण इंद्रिय आहे ते इंद्रिय वेगळं आहे. बाहेऱ्या माणसाचं ते इंद्रियाची शक्ती निघून गेली म्हणून त्याला हे असूनसुद्धा ऐकू येत नाही. मेलेल्या माणसाचं श्रवण इंद्रिय त्याच्याबरोबर निघून गेलं, हे आहे तरी पण ऐकू येत नाही, असा प्रकार आहे. किंवा जीभ असेल, जो मांसाचा भाग मुखामध्ये आहे त्याला आपण जीभ म्हणतो. शास्त्रकार म्हणतात ते जिभेचं राहण्याचं घर आहे, त्याच्यापेक्षा जीभ वेगळी आहे. शास्त्रकाराची भाषा आहे. हे जे दिसतंय आपल्याला बुबुळ, त्याला आपण डोळा म्हणतो. शास्त्रकार म्हणतं ते डोळ्याचं राहण्याचं घर आहे. डोळा नावाचं इंद्रिय त्याच्या आतमध्ये असतं, कारण जो आंधळा झाला त्याचे बुबुळ गळून पडत नाही, तसेच असतात तरी त्याला दिसत नाही. मेलेल्या माणसाचे बुबुळ गळून पडत नाही तरी त्याला दिसत नाही. याचं कारण आहे ते डोळ्याचं राहण्याचं घर आहे आणि डोळा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात, आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे. तुम्ही काय करा श्रोत्यांनो, तुमचे सगळे इंद्रियाचे राहण्याचे जे घर आहे ते घराला सोडून द्यायचं सांगा. इंद्रियाला सांगा आता आपापले घर तुम्ही सोडून द्या. घर सोडावंच लागतं सगळ्याला. कोण असा आहे ज्याला घर सोडावं लागत नाही? कोण आहे असा? प्रत्येकाला घर सोडावं लागतं, प्रत्येकाला सोडावं लागतं. कोणाला लवकर सोडावं लागतं, कोणाला उशिरा सोडावं लागतं, एवढाच फरक आहे. सोडणं तर प्रत्येकाला आहेच, प्रत्येकाला आहेच. म्हणून आपली जी भक्ती संप्रदायामध्ये वारीची परंपरा आहे, वारीची पद्धत आहे, त्या पद्धतीचे जे अनेक कारणं आहे त्यातील एक कारण असं आहे, माणसाने वारीला जावं. कशामुळं वारीला जावं माणसाने? अनेक कारणं आहे त्याचे. त्यातलं एक कारण असं आहे, घर सोडण्याची सवय लागते. वारीला गेल्यानंतर घर सोडण्याची काय काय माणसाला फार वाईट असतं. घर सोडण्याची सवयच नसते, सुटतच नाही घर. रात्रंदिवस ते घराच्या भोवतीच, घराच्या भोवतीच, घराच्या भोवतीच. कुठं गावात जाणार नाही, कुठं मंदिरात सप्ताहाला जाणार नाही, प्रवचन कीर्तन असेल जाणार नाही, घरीच बसून राहणार. कोणी विचारलं का हो तिकडे कीर्तन? इथं ऐकू येतं ना म्हणले, घरी ऐकू येतं ना. आता सगळ्याच्या घरी ऐकू येतं, मग मंदिरात कशामुळं करतात? घर सोडलं पाहिजे, घर सुटत नाही माणसाला. ठीक आहे, जर नियम असतात तुमच्या मनावर आहे, नाही सोडायचं घर, नाही सोडायचं, मग ठीक होतं. पण सगळ्यांना एक दिवस सोडायचं आहे म्हणून वारीला का जायचं? त्याला घर सोडण्याची सवय लागते. किमान वर्षातून 15-20 दिवस तरी घरापासून दूर जातो, विसर पाडण्याचा त्याला प्रयत्न होतो, म्हणून वारी आहे. घर प्रत्येकाला सोडावं लागतं. तसं इंद्रियाला सुद्धा आपापलं घर सोडावं लागतं. काही काही भाग्यवान असतात महाराज, मरेपर्यंत इंद्रिय त्याचं घर सोडून जात नाही. पण असे विरळे असतात, भाग्यवानच असतात. मरेपर्यंत दात जसेच्या तसे मरेपर्यंत, जिभेला चव जसेच्या तसे मरेपर्यंत, कानाला किती बारीक आवाजात बोला ऐकू येणार, डोळ्याला जशीच्या तशी. गुरुवारी वक्ते बाबा होते, काय किती वृद्धापकाळ होता वक्ते बाबांचा, पण कधी चष्मा लागला नाही. चष्मा लागला नाही. चष्मा लागला नाही म्हणजे असं सांसारिक माणसासारखं काम नव्हतं. शेती करायची दिवसभर, संध्याकाळी झोपा घ्यायच्या, टी व्ही पाहायची, मोबाईल पाहायचे,
गप्पा हाणायच्या, याला बोल त्याला बोल, असं काम नव्हतं ना. सगळं काम महाराज आयुष्यभर डोळ्याचंच काम होतं. काय काम होतं डोळ्याचं? ग्रंथाचं अध्ययन करणं. ग्रंथाचं दिवसभर ज्यावेळेस अध्ययन करण्याचा त्यांचा काल होता त्यावेळेस वक्ते बाबा एका दिवसात 10 पाठ करायचे. 10 वेगवेगळ्या गुरुकडे, इकडचं सुटलं निघाले तिकडं, तिकडचं सुटलं निघाले तिकडं, दिवसभर 10 पाठ करत होते. पूर्ण दिवस चिंतनामध्ये व्यस्त, पूर्ण दिवस चिंतनामध्ये व्यस्त. अंगावरचे कपडे 15 दिवसाला देवायचे, 15 दिवसाला. आवडत होतं असं नाही, पण वेळच नव्हता. इतकं अध्ययन केलं. रात्री 12-12:30 वाजेपर्यंत अध्ययन करायचं. पाठेच ब्रह्ममुहूर्तावर परत 3-3:30 वाजेपर्यंत अध्ययन करत राहायचं. आणि अक्षराची सेवा केली. ते अध्ययन मनुष्य करायला लागला. पुस्तक नेहमी डोळ्यासमोर असलं की आपोआपच डोळ्याची शक्ती थोडी क्षीण होते. काही लहान मुलं असतात शाळेत, लहानच असतात, पण त्यांना चष्मा लागलेला पाहायला मिळतो. असं आहे. पण वक्ते बाबांचा विशेष होता. एवढं मोठं वय होतं, पण म्हातारपणापर्यंत कधी चष्मा लागला. भाग्यवान असतात. त्यांचे इंद्रियाचं घर सोडून जात नाही, शेवटपर्यंत ऐकायला येतं. पण असे किती असतात? थोडेफार विरळे असतात. प्रत्येकाचं इंद्रिय त्याचं घर सोडून जात असतं. ज्ञानोबा म्हणतात कधीतरी जाणारच आहे ना, मग आजच सांगा ना. इंद्रियाला सांगा, आता आपापलं तुम्ही आवरून घ्या, पसारा आवरून घ्या, वळकटी बांधा आणि निघा. इंद्रिय जात आघवे श्रवणाचे घर रेगा. कुठं जायचं हो ज्ञानोबाराय? इंद्रियांना काढून द्यायचं. कुठं काढून द्यायचं? डोळ्याला सांगितलं आम्ही, डोळे महाराज तुमचा आता आवरून घ्या, तुमचा इथला मुक्काम संपलेला आहे, हे घर तुम्हाला सोडायचं आहे. ठीक आहे सांगितलं. त्या बिचाऱ्याने मालकाचं आज्ञा म्हणून सगळं ऐकलं, आपला बिछाना तयार केला, निघायची तयारी आहे. जिभेलाही सांगितलं, त्वचेलाही सांगितलं, त्यानंतर नाकाला सांगितलेलं आहे, सगळ्या इंद्रियाला सांगितलं कुठं जायचं. श्रवण इंद्रियाला ज्ञानोबा म्हणतात श्रवणाला नका सांगू, कानाला सांगू नका, निघून जायचं. कानाचं अजून काय आहे? आपल्याला काम आहे, अजून चातुर्मास संपला नाही, कानाचं काम आहे अजून, त्याला जायचं सांगू नका. बरं ठीक आहे, त्याला सांगितलं बाबा तुझं भाग्य आहे, तू थांब. बाकीचे इंद्रिय निघायला तयार आहे. जायचं कुठं? ज्ञानोबा म्हणतात तीही श्रवणाचे घर रिघावे. त्यांना म्हणा आता तुम्ही कानाच्या घरात जाऊन राहा. सगळ्या इंद्रियांनी, डोळ्याने इथून निघायचं, आता कानाच्या घरात जायचं, त्वचेने निघायचं, कानाच्या घरात जायचं, नाकाने निघायचं, कानाच्या घरात जायचं, जिभेने निघायचं, कानाच्या घरात. पंचकर्मेंद्रिय असतील, कर्मेंद्रियांनी सुद्धा निघायचं आणि सर्वांनी त्या कानाच्या घरात जाऊन राहायचं. कानाला पण सांगा जरा आता वारीचा काळ आहे, चातुर्मासाचा काळ आहे, थोडी गर्दी तुम्हाला तुमच्या घरी सहन करावी लागेल. सज्जन माणसं असतात ना, श्रवणेंद्रिय म्हणजे सज्जन आहे. सज्जन मनुष्य आपल्याला थोडा त्रास झाला तरी सहन करतो. वारीच्या काळामध्ये आपल्याला अनुभव येतो. जरी आपण वर्षभर एकाच खोलीत एकटे राहत असू, तेवढ्यापुरतं दुसऱ्या मनुष्याला थारा द्यावा लागतो. तेही वारकरी असतात. मग ज्ञानोबा म्हणतात कानाला तशी सूचना द्या की तुमच्या घरी आता सगळे पाहुणे वारकरी मंडळी येणार आहे. मानले तर 9 जण येणार आहे, मानले तर 10 जण येणार आहे. काय म्हणायचं ते म्हणा, 9 म्हणा किंवा 10 म्हणा, तेवढी जागा मोकळी करा. तुम्ही थोड्या एका बाजूला सरकून घ्या. सर्वच्या सर्व इंद्रियांनी आपापले घर खाली करून श्रवणाच्या म्हणजे कानाच्या घरामध्ये आता प्रवेश करायचा आहे. आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य. हे कशासाठी जायचं? संवाद रूपी सुख भोगण्यासाठी. संवादाचं जे सुख आहे ते संवाद सुख भोगण्यासाठी म्हणजेच गीता ऐकण्यासाठी जायचं आहे. मग तिथंच का जायचं? आपापल्या घरी बसून ऐकता येत नाही का? ज्ञानोबा म्हणतात नाही ना, तेवढं जर झालं असतं तर मी कशाला सांगितलं असतं इंद्रियांना जाण्यासाठी. आपापल्या घरी ते जमत नाही. प्रवचन सगळ्याच्या घरी आहे का? नाही. त्याला घर सोडून कबीर मठात यावंच लागतं. कोणी किती दूर राहत असला, कोणी जवळ राहत असला,
पण हे फक्त कबीर मठातच आहे. म्हणून आपापलं घर सोडून जसं यावंच लागतं, तसं गीता ऐकण्याचं जे काम आहे ते फक्त कानाच्याच घरामध्ये आहे, डोळ्याच्या घरामध्ये नाही, जिभेच्या घरामध्ये नाही, त्वचेच्या घरामध्ये नाही, नाकाच्या घरामध्ये. गीतेचा असं ग्रंथाचा वास घेतल्यावर कळतं का ज्ञान? नाही कळत. डोळ्याने पाहिलं म्हणजे ज्ञान कळतं का? तरी पण नाही कळत. त्वचेने असा स्पर्श केला आंधळ्या माणसासारखा, गीता कळते का? नाही. पण कानाने ऐकल्यावर कळते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात गीता ऐकण्याचा प्रसंग कानाच्या घरामध्ये प्रवचन सुरू झालेलं आहे. सगळ्या इंद्रियांना सांगा आपापले घर सोडा आणि कानाच्या घरामध्ये जाऊन राहा. मग संवाद सुख भोगावे गीताख्य. हे गीताख्य, आख्य शब्दाचा अर्थ होतो नावाचं. गीता नावाचं हे जे संवादरूपी सुख आहे ते त्या इंद्रियांना भोगायला सांगा. कोणाचा संवाद आहे? कोणाचा संवाद आहे? प्रत्येक अध्यायाच्या शेवटी व्यासांनी लिहून ठेवलं, इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. श्रीकृष्णार्जुन संवादी, कृष्ण आणि अर्जुन या दोघांचा जो संवाद झालेला आहे तोही कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर जो संवाद झालेला आहे तो संवाद ऐकण्याचं तुम्ही इंद्रियांना सांगा. कारण संवाद त्यांचा नेहमीच होत होता. कृष्ण आणि अर्जुन यांचा फक्त युद्धक्षेत्रावर संवाद झाला असं काही नाही, नेहमी संवाद होता, नेहमी बरोबर राहत होते. पण तो संवाद ऐकायचा नाही. जो संवाद त्यांनी कुरुक्षेत्रावर केलेला आहे तो संवाद आपल्या कामाचा आहे. म्हणून तो संवाद आता सगळ्या इंद्रियांना ऐकायचं सांगा. सगळे इंद्रिय कानाच्या घरामध्ये नेऊन ठेवा आणि या संवादाचं सुख जे आहे ते भोगण्यासाठी तयार व्हा. मग संवाद सुख भोगावे गीताख्य. हे याच्यामध्ये सुख आहेच, प्रश्नच नाही, याच्यामध्ये सुख आहेच. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कोणत्या ठिकाणी होत असते हो? मनुष्याला जे आवडतं त्याच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होत असते. आपण कोणते काम करतो? आपल्याला जे आवडतं ते आपण करतो. स्वतंत्र आहे आपल्याला, तुम्हाला जे करायचं ते करा असं सांगून दिलेलं आहे. मग आपण काय करतो? आपल्याला जे आवडतं ते करतो. जे खाऊ वाटतं ते आपण खाण्याचा प्रयत्न करतो. ज्याचा वास घ्यावा वाटतो त्याचा वास घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या गावाला जावं वाटतं त्या गावाला जाण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही एवढे चातुर्मासाला आले त्याचं कारण काय? आवडतं ना, चातुर्मासाला येणं आवडतं ना. असं थोडी घरचे माणसं घरी राहून देत नाही, काढून देतात असं आहे काय? तसं काही नाही. पण मंडळींना आवडतं, चातुर्मासाला येणं आवडतं. का आवडतं? या ठिकाणी गीता ऐकण्याचा प्रसंग आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपाने या गीतेचं श्रवण घडतं म्हणून येतात. याचा अर्थ असा आहे, आपल्याला ज्याच्यामध्ये सुख वाटतं त्याकडे मनुष्याची प्रवृत्ती नेहमी असते. ज्या अर्थी तुम्ही रोज प्रवचनाला येता त्या अर्थी हे आवडतं की नाही? आवडतं. आवडलंच नाही माणसं प्रवचनाला कशाला येतील? नाही येत. किती पाठ चालतात पंढरपुरामध्ये, माणसं सगळीकडे ऐकायला जातात का? नाही जात. कुठं जातात ऐकायला? जिथं चांगलं सांगतात तिथं जातात का? तसं पण काही नाही. आपल्याला जिथं आवडतं तिथं माणसं जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी येतात त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी सुख असलं पाहिजे. भगवंताचा आणि अर्जुनाचा जो काही संवाद झालेला आहे तो संवाद सुखस्वरूप आहे. आणि हा संवाद गीता नावाचा संवाद आहे, त्याला गीता हे नाव दिलेलं आहे. म्हणून ते तुम्ही इंद्रियाच्या द्वारा त्याचा भोग घ्या असं ज्ञानोबा सांगतात. हा अतिसो अतिप्रसंगी सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ज्ञानोबांनी वर्णन करत असताना मध्येच कोणीतरी श्रोते ज्ञानोबांना बोलायला लागले. ज्ञानोबा म्हणतात, मग संवाद सुख भोगावे गीताख्य. हे सगळ्या इंद्रियांना सांगा संवादाचं सुख भोगायचं, संवादाचं सुख भोगायचं, संवादाचं सुख. श्रोते मध्येच बोलायला लागले. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबा तुम्ही थांबा आता जरा थांबा. हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे. अहो ज्ञानोबा आहे,
अरे आता तरी थांबा. सुरू करून तुम्हाला 8-10 दिवस होत आले, अजून 2-4 ओवीमध्येच फिरू राहिले. एवढं पाल्लाळ कशासाठी ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबा श्रोते म्हणायला लागले, एवढा पाल्लाळ कशासाठी? आता जरा थोडं आवर्त घ्या ना. आम्हाला गीता ऐकायची आहे. तुम्ही अगोदर तेच सांगू राहिले. गीतेचा विषय काय, गीतेचा श्रोता कोण, गीतेचा वक्ता कोण, आणि गीता कशामुळे ऐकायला मिळाली. श्रोत्यांचे जपतपच फळायला आले. इंद्रियाला आपले घरच सोडून द्यायचं सांगा, कानामध्ये जायचं सांगा, गीता ऐकायचं कुठपर्यंत सांगताय. गीता चालू कधी होणार आहे ते ऐकायचं आहे आम्हाला. कोण म्हणता असं? श्रोते. कोणाला म्हणायला लागले? माऊलीना म्हणतात. हा अतिसो अतिप्रसंगी सांडोनी कथाची ते सांगे. हा अतिशय झालेला आहे ज्ञानोबा तुमच्याकडून. तुम्ही जरा बोलता बोलता विषय पांगू राहिले. अतिप्रसंगी, हा प्रसंग नाही तरी तो अतिप्रसंग इथं तुम्ही बळच उडून आणू राहिले. हा इथं प्रसंग आहे का? प्रसंग गीता सांगण्याचा आहे. गीता सुरू केलेली आहे, 3 अध्याय पूर्ण झालेले आहे. आता मध्ये कशासाठी सांगताय? विषय कोण, वक्ता कोण, श्रोता कोण? अगोदर सांगायचं ना सुरुवात करायला. 3 अध्याय सांगून पूर्ण केले. असे कोण बोलायला लागलं? श्रोते बोलतात. कोणाला बोलतात? माऊलींना बोलतात. याचा अर्थच असा आहे, याचा अर्थच असा आहे की हा पूर्ण अधिकार श्रोत्यांकडे आहे. श्रोत्यांकडे आहे. वक्ता काय बोलत आहे, निरूपणाला घेतल्यावर अभंगावर, त्या ओवीवर बोलू राहिला का, की विषयांतर करू राहिला, हे श्रोत्यांना कळालं पाहिजे. जर कळालं की वक्ता आता दुसरीकडे चाललेला आहे, विषय सोडून बोलत आहे, तर श्रोत्यांकडे एवढा नक्की अधिकार आहे की त्यांनी त्या वक्त्याला थांबावं. त्या वक्त्याला थांबावं. तू थांब आता. विषयांतर होऊ राहिलं, अभंगावर बोल. विषयांतर होत आहे, ओवीवर बोल. संत काय सांगतात ते सांग. विषयांतर झाल्यानंतर त्याला थांबाचं काम श्रोत्यांना अधिकार दिलेला आहे. आणि तो अधिकार म्हणजे कीर्तन सुटल्यावर सांगू तुमचा विषय इथं सुटला होता, प्रवचन सुटल्यावर सांगू तुमचा विषय इथं बाजूला गेला, असं नाही. तिथंच सांगा. कीर्तनामध्ये त्याला थांबवा, प्रवचनामध्ये त्याला थांबवा. हे श्रोते जे बोलले ज्ञानोबरांना प्रवचन झाल्यावर सांगितलं का? ज्ञानोबरा तुम्ही थांबा, आता बोलू नका, विषयांतर होऊ राहिलं. प्रवचन सुटल्यावर सांगितलं. ज्ञानेश्वरी सांगताना मध्येच बोललेले आहे. हा अधिकार श्रोत्यांकडे आहे. श्रोत्यांनी सांगितलं पाहिजे वक्त्याला, तुमचं आता विषयांतर झालं, अभंगावर या, परत जे प्रवचनामध्ये ओवी घेतलेले आहे त्या ओवीकडे या. श्रोत्यांना त्याचा अधिकार आहे. तसं ते श्रोते बोलायला लागले. हा अतिसो अतिप्रसंगी सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. हा जो अतिशय केलेला आहे ते आता तुम्ही त्याचा त्याग करा. आता सोडून द्या. ते सांगत बसू नका. काय सांगा? ते कथा सांगे. ती कथा आम्हाला सांगा. कोणती कथा? जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन महाराज जे काही बोलत होते ते आम्हाला आता सांगा. बाकीचं काही सांगू नका. ते वेळी संजय म्हणे रायाते, ते वेळी संजय रायाते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलीजत असे. त्यावेळेस संजय राजाला म्हणायला लागला. कोणत्या राजाला? धृतराष्ट्राला. संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. संजयाने गीता सांगितली. कोणाला? धृतराष्ट्राला सांगितली. कारण त्याच्याकडे दिव्य दृष्टी होती. व्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिलेली होती. बसल्या जागेवरून युद्धभूमीवर काय काय सुरू आहे ते तुला दिसेल. मग संजय त्या ठिकाणी दिव्य दृष्टीने बघायचा, युद्धभूमीवर काय सुरू आहे आणि तिथं जे काही घडत आहे ते राजाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगायचं. ते वेळी संजय रायाते म्हणे. त्यावेळी असं प्रसंग असताना संजय राजाला म्हणायला लागलेला आहे, अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे. अर्जुन जो आहे तो दैवगुणे अधिष्ठिला. संजय म्हणायला लागलेला आहे, धृतराष्ट्र महाराज मला आता असा दिसायला लागलं आहे. धृतराष्ट्र म्हणाला, काय दिसायला लागलं? सांग लवकर. धृतराष्ट्राला ते ऐकण्याची फार तळमळ होती. युद्धभूमीवर काय चाललेलं आहे प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी मिळाली पाहिजे, त्याला फार तळमळ होती. पहिल्याच श्लोकामध्ये
धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया, त्या ठिकाणी आलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी आतापर्यंत काय केले सांग मला. फार तळमळ होते ऐकण्याची. मग म्हणाला धृतराष्ट्र, संजया काय झालेलं आहे त्या ठिकाणी मला सांग. संजय म्हणतो, मला असं वाटू राहिलं अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, अर्जुन दैवगुणाने अधिष्ठिला आहे, युक्त झालेला आहे. अधिष्ठिला शब्दाचा अर्थ होतो युक्त झालेला, प्राप्त झालेला. कशाने युक्त झालेला आहे? दैवगुणाने. महाराज मी ते पाहिलं प्रसंग गीतेचा आणि मला असं वाटू राहिलं की अर्जुनाच्या ठिकाणी सगळेच्या सगळे दैवगुण प्राप्त झालेले आहे. सगळेच्या सगळे दैवगुण. दैवगुण शब्दाचे दोन अर्थ. दैवी संपत्तीचे जे काही गुण आहेत ते प्राप्त होणं. दैवी संपत्तीचे 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. भगवंतांनी सांगितलं दैवी संपत्ती कोणती आहे. पहिलं लक्षण आहे दैवी संपत्तीचं अभयम. जो दैवी संपत्तीने युक्त झालेला आहे, सज्जन झालेला आहे, भक्त झालेला आहे, त्याच्या ठिकाणी पहिलं लक्षण असावं अभयम. अभयम अभयम. त्याला कोणाचीही भीती वाटू नये, कोणाचीच भीती वाटू नये. पशुपक्ष्याची भीती वाटू नये, मनुष्याची भीती वाटू नये, दैत्याची राक्षसांची भीती वाटू नये, देवाची सुद्धा त्याला भीती वाटू नये. पहिला गुण आहे अभयम. त्यानंतर सत्वसंशुद्धी, त्याचं अंतःकरण शुद्ध असावं. ज्ञानयोग व्यवस्थिती, ज्ञान प्राप्त करण्यामध्ये, त्या ज्ञानाचं साधन करण्यामध्ये तो व्यवस्थित असला पाहिजे. दानम, दान देणारा असला पाहिजे. दमश्च, इंद्रियाचा निग्रह करणारा असला पाहिजे. यज्ञश्च, यज्ञ करणारा, स्वाध्याय करणारा, तप करणारा, आर्जवम, सरळ मनाचा असला पाहिजे. अनेक गुण आहे दैवी संपत्तीचे, हा एक अर्थ. पण या ठिकाणी योग्य वाटणारा अर्थ असा आहे अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे. दैव शब्दाचा अर्थ होतो भाग्य. अनुकूल झालेलं प्रारब्ध त्याला म्हणायचं भाग्य. संजय म्हणतो धृतराष्ट्र महाराज अर्जुन मला आज भाग्यवान दिसायला लागला. भाग्याने जणू काय अर्जुनाच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. भाग्य चालत अर्जुनाकडे आलेला आहे ना अर्जुनाला नमस्कार करत आहे, लोटांगण घालत आहे अर्जुनाला. कोण? भाग्य. भाग्य, भाग्य म्हणजे फलोन्मुख पुण्य. फल देण्याकरता आलेलं जे पुण्य आहे त्याला भाग्य म्हणतात. असं भाग्य अर्जुनाकडे आलेलं आहे. धृतराष्ट्र म्हणाले कशावरून वाटतं तुला? कशावरून वाटतं? भाग्य एकतर मनुष्याला दिसत नाही. भाग्य दिसतं का डोळ्याला? त्याचं भाग्य उदयाला आलं, लांबून कुठून तरी भाग्य आलं, ते पायी आलं की मोटरसायकलवर आलं, दिसतं का भाग्य? भाग्य दिसत नाही मनुष्याला. धृतराष्ट्राने विचारलं तुला असं का वाटत आहे संजया की अर्जुनाचं भाग्य उदयाला आलेलं आहे? संजय म्हणाले पहा ना, त्याचं कारण पण सांगतो. जे अतिप्रीती श्रीनारायणे बोली जात असे, श्रीनारायणे अतिप्रीती बोली जात असे. जे शब्दाचा अर्थ होतो कारण. जे म्हणजे कारण. त्याचं कारण असं आहे महाराज अर्जुन भाग्याने युक्त झालेला आहे, भाग्य त्याच्याकडे आलेलं आहे असं मला जे वाटतं त्याचं एक कारण आहे. श्रीनारायणे अतिप्रीती बोली जात असे. श्रीनारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यासोबत अत्यंत प्रेमाने बोलायला लागला. हेच त्याचं कारण आहे. हेच त्याचं कारण आहे. कशामुळे मला वाटत आहे अर्जुनाचं भाग्य उदयाला आलेलं आहे, अर्जुन भाग्यवान आहे असं का वाटत आहे? भगवान त्याच्याबरोबर बोलत आहे, हेच भाग्य आहे. हेच भाग्य आहे. सगळ्यात मोठं भाग्य आहे संतांच्या दृष्टीने, सामान्य मनुष्याच्या दृष्टीने नाही. सामान्य मनुष्य, संसारी मनुष्य कशाला भाग्य समजतील सांगताच येत नाही. पैसा मिळाला एखाद्याला, काय भाग्यवान मनुष्य आहे हो, काय पैसा आहे त्याच्याकडे. एखाद्याला सत्ता मिळाली, आमदार झाला, खासदार झाला, लोक म्हणतात काय भाग्यवान आहे. मुलाला नोकरी मिळाली, काय भाग्यवान आहे. मुलाला मुलगा झाला, काय भाग्यवान आहे. रे बाबा सांगत असतात मुलगा झाल्याने जर भाग्यवान होत असेल तर माणसापेक्षा डुकरं जास्त भाग्यवान आहे.
8-8, 10-10 मुलं होतात डुकराला एकाच वेळी होतात. ती जास्त भाग्यवान ठरतील. मुलं होणं भाग्य धनात काय प्रमाण आहे ना तुकोबारांचे. भाग्य तरी नोहे धनपुत्र धारा निकट वास बरा संतांपायी. भाग्य तरी नव्हे ते भाग्य नाही. कोणतं? धन पुत्र दारा पैसा मिळणं भाग्याचं लक्षण नाही. पुत्र मिळणं तुकोबाराय म्हणतात भाग्याचं लक्षण नाही. दारा म्हणजे पत्नी मिळणं हे पण भाग्याचं लक्षण नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. मग कोणतं भाग्य आहे? निकटवास बरा संतापायी. संताच्या पायाजवळ वास मिळणं, संताच्या पायाजवळ राहण्याचं भाग्य मिळणं हे खरं भाग्य आहे. दुसरं भाग्य नाही. सगळ्यात मोठं भाग्य आहे की एकतर आपल्याला देवाने आपल्यासोबत बोलावं किंवा दुसरं संतांनी आपल्यासोबत बोलावं. सगळ्यात मोठं भाग्य आहे. साधकाचं वर्णन करत असताना एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा. असा कोण भाग्यवान आहे की त्याच्यासोबत संत महात्मे संवाद करतात? कोण भाग्यवान आहे? काय ते संताजी महाराजांचं भाग्य असन? तुकोबारांचे लेखक त्यांना तुकोबाराय रोज बोलायचे. आणि बोलायचे म्हणजे जिजाबाईपेक्षा कितीतरी जास्त बोलायचे. जिजाबाईचा आणि त्यांचा किती संयोग येत होता. जिजाबाई झोपेतून उठायच्या अगोदर हे काकडा करून निघून जात होते डोंगरावर. दुपारी जेवण्यापुरता किती वेळ होता. आणि संध्याकाळी जोपर्यंत जिजाबाईला झोप लागत नाही तोपर्यंत यायचंच नाही. कारण त्यांना माहीत होतं इकडं आल्यानंतर मग आपलं कीर्तन बंद, मग जिजाबाईचं कीर्तन. त्यामुळं त्यांचा तेवढा संयोग नव्हता. जेवढं जिजाबाईला बोलले नाही, स्वतःच्या पत्नीला जेवढं बोलले नाही, तेवढी चर्चा संताजी महाराज जगनाडे अभंगाचे लेखन करायचे. त्यांच्यासोबत किती भाग्य असेल त्यांचं. तुकोबारांचे 14 टाळकरी. जिथं कीर्तन असेल तुकोबारांचं तिथं तुकोबारांच्या सोबत जायचे. सांगत नव्हते तुकोबाराय आताच्या महाराज मंडळीसारखं. सांगत पत्रिका नव्हते छापत. कीर्तन आहे कोणाला कळू देत नव्हते तुकोबाराय. बस विना घेतला निघाली. मग त्या 14 टाळकऱ्यांनी शोध लावायचा. आज महाराज कुठं गेले, कोणत्या वाटेने गेले, कोणत्या गावात आज उत्सव असू शकतो, दरवर्षी या दिवसामध्ये कुठं कीर्तन असतं, असे शोध लावायचे. मग ते श्रोते सगळे टाळकरी तुकोबारांच्या कीर्तनाला जायचे. किती भाग्यवान असतील हे लोक. संतांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी. सच्चिदानंद बाबा असेल, किती भाग्यवान असेल. ज्ञानोबारांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी. तुकोबाराय म्हणतात, कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा. शब्दाने आपल्यासोबत बोलतात. किती भाग्यवान असेल. आपलंही भाग्य काय कमी आहे का? रोज सकाळी आपल्याला संताच्या मुखातून प्रवचन ऐकायला मिळतं. कमी भाग्य आहे का? कोण हा भाग्याचा. म्हणजे एकतर संतांनी आपल्यासोबत बोलावं हे भाग्य आहे, आणि दुसरं भाग्य आहे देवाने आपल्यासोबत बोलावं. तेवढं तर आपलं अजून भाग्य नाहीच. एखाद्या वेळेस बोलला असेल कोणत्याही वेशात येऊन, त्याचं काय सांगता येतं. पण आपल्या ज्ञानामध्ये तर अजून असं घडलेलं नाही. ज्याचं घडलं असेल त्याच्या चरणी दंडवत आहे. भगवान ज्याच्यासोबत बोलतात ते फार भाग्यवान आहे. सगळ्या संतांमध्ये आहे. सगळ्या संतांचं तसं भाग्य आहे. पण संतांच्या दृष्टीने सगळ्या संतांमध्ये विशेष भाग्य आहे नामदेवरायांचं. कारण नामदेवरायांचं वयच किती होतं. 2-5 वर्षाचे असतानाच देव त्यांच्यासोबत राहायला लागले. 5-7 वर्षाचे असताना ज्ञानोबारांनी देवाला जेवू घातलं. मूर्तीतून काढून जेवू घातलं देवाला. नामदेवरायासोबत देव सगळ्या वाळवंटामध्ये हातात हात घालून गप्पा मारत फिरायचे. नामदेवरायासोबत चर्चा करायचे, गोड गोड बोलायचे. नामदेवरायाचं लग्न जुळवायला देव गेले. किती भाग्य असेल. देव ज्याच्याबरोबर बोलतात. कारण सांगत असताना या ठिकाणी संजय म्हणत आहे, महाराज आज अर्जुन मला भाग्यवान झालेला दिसत आहे. धृतराष्ट्र महाराज म्हणतात, कशामुळे भाग्यवान झालेला आहे? अर्जुनाला नोकरी लागली काय? अर्जुनाला चांगली पत्नी मिळाली काय? कारण तो ते संसारी बुद्धीचा होता ना धृतराष्ट्र. पुत्रस्नेहे मोहितू, पुत्राच्या स्नेहामध्ये गुंतलेला होता. काय झालं नेमकं? हे तर युद्धाला गेले. युद्धाला गेल्यावर कुठं लग्न झालं काय? ते संजय सांगतात, तसं काही नाही महाराज, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. संसारी विचार आहे तुमचे. तुम्ही जरी महाराज झाले तरी काढून टाका. असं थोडे असतं महाराज झाला म्हणजे त्याचे विचार संसारिक नसतात. वाटतं तुम्हाला असं?
काही नाही. हा मूर्खाचा समज आहे. लोकांना वाटतं हे महाराज झाले, हे पारमार्थिक आहे. तसं काही नसतं. हा त्याचा विचाराचा दृष्टिकोन आहे, त्याचा बुद्धीचा दृष्टिकोन आहे. वरून वरून महाराज झाला म्हणजे त्याची दृष्टी थोडीच बदलते. म्हणून तुम्ही महाराज जरी झाले तरी तुमची वृत्ती अजून सांसारिक आहे. सांसारिक. संजय महाराज म्हणून राहिले धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र सांगतात, बरं बाबा, सांसारिक सांसारिक तू सांग कशामुळे भाग्यवान आहे. संजय सांगतो, जे अतिप्रीती श्री नारायणी बोली जात असे. अरे श्रीनारायण भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनासोबत एवढं प्रेमाने गप्पा मारू राहिला, हेच कारण आहे. अजून कोणतं कारण पाहिजे अर्जुनाला भाग्यवान म्हणण्यासाठी? श्रीनारायण शब्द वापरला इथं. श्रीकृष्ण पण नाही वापरला, श्रीनारायण. श्रीनारायण का शब्द वापरला असेल, श्रीकृष्ण का नाही वापरला? श्रीकृष्ण, महाराज श्रीकृष्ण वापरला असता तर तो श्रीकृष्ण सगळ्यालाच बोलत होता. मला सांगा, कृष्णाचा आणि दुर्योधनाचा कधी संवाद झाला नाही का? बोलला नाही दुर्योधनाला? मग दुर्योधन झाला का भाग्यवान? शकुनी मामाला श्रीकृष्ण बोलला नाही का? शकुनी भाग्यवान झाला का? तो तर कुचक्या मानाचा होता ना. किती लोकांना श्रीकृष्ण त्या अवतारामध्ये बोलला, सगळे भाग्यवान झाले का? म्हणून ज्ञानोबारांनी शब्द वापरताना जरा जपून शब्द वापरले. संताचं हे विशेषच असतं, प्रत्येक शब्द वापरताना ते जपून शब्द वापरतात. नंतर त्यांना ते म्हणायची गरज नाही पडत आमचं चुकलं किंवा आमचा म्हणण्याचा तसा अभिप्राय नव्हता. म्हणून संत अगोदरच बोलताना जरा जपून बोलतात. श्रीकृष्ण शब्द नाही वापरला. ज्ञानोबारांना माहीत होतं इथं बसणारे श्रोते साधे नाही, ते बाबाचं प्रवचन ऐकणारे आहे, त्यांना नक्की शंका येईल, कृष्ण सगळ्यासोबत गप्पा मारित होता, सगळेच भाग्यवान कसं काय नाही झाले, अर्जुनालाच का भाग्यवान म्हणाले? म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी श्रीकृष्ण शब्द टाळून श्रीनारायण असा शब्द वापरतात. श्रीनारायण शब्द वापरतात. श्रीनारायण शब्द का वापरला? नारायण शब्दाचा अर्थ होतो नार नाम अंतकरण. अंतकरण हे ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे त्याला म्हणतात नारायण. अंतकरणात कोण राहतो? नारायण. म्हणजेच अंतकरणात राहणारा जो आहे तो नारायण आहे. नारायण शब्दाचाच अर्थ होतो तो ईश्वर आहे. अंतकरणात राहणारा ईश्वर आहे. ईश्वरस सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती. तो स्वतः सांगतो गीतेमध्ये की सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये कोण असतो? ईश्वर असतो. ईश्वर. ईश्वर आहे सगळ्याच्या अंतकरणात आणि त्या ईश्वराचं नाव आहे श्रीनारायण. नारायण त्याचा अर्थ आहे. नारायण शब्दाचा अर्थ होतो तो अंतकरणामध्ये राहतो म्हणून त्याला नारायण म्हणतात. यामध्ये काय विशेषता आहे? हीच विशेषता आहे की दुर्योधनाला श्रीकृष्ण जो बोलला तो श्रीकृष्ण म्हणूनच बोलला. त्यानंतर शकुनी मामाला बोलला तो श्रीकृष्ण म्हणूनच बोलला. दुर्योधनाला, दुःशासनाला बोलला, सगळ्या कौरवांना, धृतराष्ट्रालाही काही वेळेस बोलला. हे सगळ्याला जो काही बोलला तो श्रीकृष्ण म्हणून बोलला. पण अर्जुनाला जो बोललेला आहे तो कृष्ण म्हणून नाही बोलला, तो ईश्वर म्हणून बोललेला आहे. श्रीनारायण शब्दाचा अर्थ होतो ईश्वर. ईश्वर म्हणून तो बोललेला आहे. बाकीच्याला बोलत असताना त्याने जो वेश धारण केला मनुष्याचा त्या वेशात बोलला, पण अर्जुनाला बोलत असताना त्याने ते स्वतःला विसरून गेला. श्रीकृष्ण आहे मी हे विसरून गेला आणि मी या ठिकाणी साक्षात ईश्वर आहे असा भाव त्याच्या मनामध्ये होता आणि तो भाव ग्रहण करून या ठिकाणी अर्जुनाला भगवान बोललेले आहे. हे विशेष आहे. का अर्जुन भाग्यवान आहे? कारण साक्षात ईश्वर अर्जुनासोबत बोलायला लागला. ते पण बोलत असताना मग कसा बोलला? माणसं एकमेकाला बोलत नाही असं काही नाही, एकमेकाला बोलतात, पण बोलण्याचे अनेक प्रकार आहे. काही काही वेळेस मनुष्याला बोलण्याची इच्छा नसते पण तरी बोलावं लागतं. नाईलाजाने बोलावं लागतं. नाईलाज असतो, बोलण्याशिवाय काम होत नाही. बोलण्याची इच्छा नसते पण नाईलाजाने बोलावं लागतं. कधी कधी काम पडतं म्हणून बोलावं लागतं. कधी कधी दुसऱ्याने, मोठ्या माणसाने सांगितलं तरी मग बोलावं लागतं. पण कधी कधी मनुष्य स्वतःच्या आवडीने बोलतो. आपल्या आवडीचा मनुष्य असेल त्याला बोलण्यासाठी कोणाची परवानगी लागते का? अजिबात नाही. नाईलाजाने बोलतो का? अजिबात नाही. आपल्या आवडीचा मनुष्य असेल त्याला मनुष्य आपल्या आवडीने बोलतो, आपल्या मनाने होऊन बोलतो, आदराने बोलतो. असं आहे.
म्हणून श्रीकृष्ण म्हणजेच नारायण ईश्वर अर्जुनाला जे बोलत होता तो असा नाईलाजाने नाही बोलला, नाईलाजाने नाही बोलला. बाकीच्याला तो नाईलाजाने बोलत होता. तुम्हाला काय वाटतं, दुर्योधनाचं तोंड पाव वाटत होतं का देवाला? नाही. दुःशासन, शकुनी यांचं तोंड देवाला बघावं वाटत असेल का? आपल्याला नाही पाव वाटत, तो तर देव आहे. पण तरी पण नाईलाज असतो कधी कधी. शांती दूत होऊन म्हणून भगवंताला जावं लागलं, त्यांच्याशी बोलावं लागलं, पण ते प्रेमाने नाही, नाईलाजाने बोललेलं आहे. पण अर्जुनासोबत अतिप्रीती, ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाला नुसतं प्रेमाने नाही, अत्यंत प्रेमाने बोलायला लागला. अत्यंत प्रेमाने, अत्यंत प्रेमाने मनुष्य एखादा बोलतोय आपल्याशी, हे कसं ओळखावं बरं? याचीही खूण संतांनी सांगून ठेवली आहे. एखादा मनुष्य आपल्यासोबत बोलतो, तो अत्यंत प्रेमाने बोलतो की कसं बोलतो हे कसं ओळखावं? त्याचा आपल्यासोबत जो व्यवहार घडतो तो व्यवहार प्रेमाने घडत आहे की अत्यंत प्रेमाने घडत आहे की उगा नाईलाज म्हणून तो व्यवहार करत आहे, कसं ओळखावं? त्याच्या वागण्यावरून ओळखू येतं महाराज, त्याच्या वागण्यावरून ओळखू येतं. जर तो मनुष्य अत्यंत प्रेमाने आपल्यासोबत व्यवहार करत असेल तर तो व्यवहार महाराज कधी कधी चुकतो व्यवहार. ज्या वेळेस अत्यंत प्रेम निर्माण होतं त्यावेळेस व्यवहार चुकतो. आपल्यासमोर उदाहरण आहे, ज्यावेळेस भगवान विदुर काकाच्या घरी गेले होते. विदुर काकाच्या घरी गेले आणि विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काका बाहेर गेले, मार्केटला जाऊन येतो म्हणले, पाहुणे घरी आलेले आहे. मग तोपर्यंत तुम्ही इथं थांबा. काकी होत्या, भगवान त्या ठिकाणी बसलेले आहे. काकी आल्या, केळी होती खायला घरी आणलेली. खाली काय विदुर काका महात्म्य असल्यामुळे काय संबंध नाही, खाली शेणाने सारवलेलं होतं. काकींनी पाट आणला, देवासमोर ठेवला आणि त्या पाटावर बसली. देवाचा हात धरला, देवाला खाली बसवलं. सारवलेल्या शेणामध्ये त्याचा भारीतला एवढा पितांबर तसंच बसवलं देवाला. केळी आणलेली होती सोबत, ती एक 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 केळीचं साल्ट काढलं काकींनी आणि त्यातला गाभा काकीने खाल्ला आणि त्याचे कातडे देवाला देऊन टाकले. देवाला देऊन टाकले. देव पण महाराज, ते बाबा सांगत असतात, जसं ती बसस्टँडवर एखादी शेळी असते, ते शेळीला काही खायला मिळत नाही. मग बसस्टँडवर लोक गाडीची वाट पाहत बसले की थोडीफार केळी घेतात, कोणाला उपवास, कोणी भूक लागली म्हणून खातात आणि ते कातडे टाकून मग ते बसस्टँडवरच्या शेळ्या ते कातडे खातात. दुसरं काय मिळतं? तसं देवाला जणू काही खायला मिळत नव्हतं का काय, कातडे खायला लागला देव. आणि हे बाहेरून येऊन विदुर काकांनी पाहिलं, दरवाजामध्ये शेणाने सारवलेलं त्याच्यावर देवाला बसवलं. ही बाई पाटावर बसलेली आहे आणि केळीतला गाभा स्वतः खाते आणि कातडे देवाला खाऊ घातलं. विदुर काकाला कसं तरी वाटलं, खाकरले थोडे. मग ते काकीच्या नंतर लक्षात आलं आपलं असं झालं. काकी निघून गेल्या, विदुर काका आले, नंतर देवाला पाटावर बसवलं. मग विदुर काकाने हाताने केळी सोलली, गाभा देवाला दिला आणि कातडे त्यांनी नाही खाल्ली, बाजूला ठेवली विदुर काकाने. आणि देवाने जेव्हा त्याचा एक घास खाल्ला, देव म्हणायला लागले, काका ते काकीने जे केळं आणले ते संपले का? आता गावरण संपले काय, तुम्ही दुसरा माल आणला? तेच आहे ना देवा, मग गोड का लागत नाही? याचा अर्थ आहे ज्या ठिकाणी अत्यंत प्रेम निर्माण होतं तिथं व्यवहार चुकतो. काकीने देवाला हे खाऊ घातलं, म्हणजे काकीचा काय द्वेष होता का देवाविषयी? त्याला शेणामध्ये मुद्दाम बसवायचं किंवा त्याला कातडे खायला द्यायचं असा द्वेष भाव होता का? नाही. काकीच्या मनामध्ये प्रेम होतं, अत्यंत प्रेम. विदुर काकाच्या मनामध्ये फक्त प्रेम निर्माण होतं, काकीच्या मनामध्ये अत्यंत प्रेम निर्माण झालं. त्या ठिकाणी व्यवहार चुकला व्यवहार. कधी कधी संत महात्मे आपल्या घरी येणार आहे, मनुष्याच्या मनामध्ये अत्यंत प्रेम निर्माण होतं. आज आपल्या घरी संत येणार आहे, आज आपल्या घरी संत येणार आहे, आज आपल्या घरी संत येणार आहे. अत्यंत प्रेम निर्माण झालं. मग स्वयंपाकामध्ये हे कर ते कर ते कर. संतांना भोजन घालण्यासाठी उल्हास असतो, उल्हास असावा. वेगवेगळे पदार्थ केले, वेगवेगळे फळं आणले, बदाम काजू सगळं आणलं. संत आलेले आहे, भोजनाला बसलेले आहे, सगळं वाटलं. पण अत्यंत प्रेम असल्यानंतर होतच महाराज. आणि सगळं संतांनी भोजन केलं, सगळं झालं, संत निघूनही गेले. मग मागं घरात गेल्यानंतर लक्षात आलं काजू आणले आणि ते तसेच राहिले, काजू देण्याचे तसेच राहिले. मग आपण मुद्दाम ठेवले का ते? नाही. आपल्या लेकरा बाळाला काम येते, ते काय साधू संताला आज नाही उद्या दुसऱ्या घरी फुकट खातच राहते, आपल्या लेकराला काम, असा भाव आहे का? नाही. पण अत्यंत प्रेम निर्माण झालं, त्याला काय करता व्यवहार चुकतो. तसं आहे
ज्ञानोबा सांगतात, जे अतिप्रीती नारायणे बोली जात असे. अर्जुनाच्या विषयी भगवंताच्या मनामध्ये अत्यंत प्रेम निर्माण झालं आणि मग भगवान त्या ठिकाणी ईश्वर म्हणून बोलायला लागले. बरं, मग भगवंताच्या ठिकाणी अत्यंत प्रेम झाले. मग भगवंताचा कोणता व्यवहार एखादा चुकला का? चुकला नाही तर काय, सगळा व्यवहार चुकीचाच केला देवाने. एवढं प्रेम अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालं, सगळाच व्यवहार चुकला. कोणता व्यवहार चुकला? पहिली गोष्ट म्हणजे आहे, भगवान साक्षात ईश्वर आहे. साक्षात ईश्वर आहे. आणि ईश्वर म्हणजे काय? त्याच्या मर्यादेमध्ये असतो. त्याने ईश्वरपणाच्या सगळ्या मर्यादा सोडून दिल्या, सगळ्या मर्यादा सोडून दिल्या. आणि अर्जुनासाठी जणू काय तो अर्जुनाचा दास आहे, अशा प्रकारचा भगवान झालेला आहे. आपण परवाच उदाहरण पाहिलं, अर्जुनाची पत्नी सुभद्रेचं रूप त्याने धारण केलं. इतका त्याने ईश्वरपणा, जो राम अवतारामध्ये होता ना, मर्यादा पुरुषोत्तम, तोच आहे ना भगवान. पण अर्जुनासाठी अत्यंत प्रेम निर्माण झालं. सगळ्याच्या सगळा व्यवहार भगवंताचा चुकला, गडबड झाली. युद्धामध्ये उभा केलेला आहे आणि तिथं युद्ध थांबवलं, शक्तीचा वापर केला आपल्या. मला सांगा, कधी अशी शंका आली नाही का तुम्हाला, भगवंताने युद्धामध्ये गीता सांगायला लागले, मग बाकीच्या लोकांनी बडबड केली नसेल का? दुर्योधन थांबला असेल का? अरे युद्ध करण्यासाठी इथं आले आणि इथं तुम्ही खुशाल गप्पा आणायला आले का राव? वाटलं नसेल का? दुर्योधन कधी म्हणला नसेल का, इथं तुम्ही प्रवचनाला आले, खुशाल झोपा काढता राव? म्हणले नसतील का? असं वाटतं. भगवंतानी तिथं आपल्या शक्तीचा उपयोग केला. अर्जुन आणि कृष्ण परमात्मा दोघेच आहे, बाकीच्याला स्तब्ध करून टाकलं. हालत नव्हते, बोलत नव्हते, पाप नाही मिटत नव्हते, श्वाससुद्धा सुरू नव्हते, स्तब्ध करून टाकलं आपल्या शक्तीने. मर्यादा सोडली की नाही? सोडली मर्यादा त्याने. या इथला नियम काय आहे? इथला नियम आहे, मनुष्यामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी मनुष्याने उपयोग. प्रभू रामचंद्राचा अवतार धारण केला, तिथं ईश्वरी शक्ती वापरली का? नाही वापरली. ईश्वरी शक्ती वापरली नाही. मनुष्याचा वेश धारण केला, मनुष्याची जेवढी आहे तेवढी शक्तीने उपयोग केला. पण कृष्ण अवतारामध्ये सगळं सोडून दिलं. अतिप्रीती, व्यवहार चुकला. कारण भगवंताचं अत्यंत प्रेम होतं अर्जुनावर. त्या अत्यंत प्रेमाने तो श्री नारायण परमात्मा, ईश्वर असलेला श्रीकृष्ण परमात्मा बोली जात असे. हेच भाग्याचं लक्षण आहे. महाराज धृतराष्ट्राला संजय सांगत आहे की मला अर्जुन भाग्यवान झालेला का दिसत आहे? त्याचं कारण आहे की भगवान अत्यंत प्रेमाने त्या अर्जुनाला बोलत आहे. हेच त्याचं सर्वात मोठं कारण आहे, असं या 7व्या ओळीमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. पुढं ज्ञानोबा बोलतात, आपलं चिंतन झालेलं आहे म्हणून 1-2 ओळी घेऊन टाकू. जे न सांगेची पिता या वसुदेवाशी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेची बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. श्री नारायणे बोली जात असे. देव अर्जुनाला प्रेमाने बोलत होता. मग काय बोलत होता अर्जुनाला? जे न सांगेची पिता या वसुदेवाशी, जे आपला पिता असणाऱ्या वसुदेवाला कधी सांगितलं नाही. जे न सांगेची माते देवकीशी, जे आपली माता असणाऱ्या देवकीला कधी सांगितलं नाही. जे न सांगेची बंधू बळी भद्राशी, आपला बंधू म्हणजे भाऊ असणारा बळीभद्र बळीराम महाराज, त्यांना कधी सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनीशी बोलत. ते गुह्य असणारं, रहस्यमय असणारं ज्ञान अर्जुनाला देव बोलत होते. इति गुह्य तमम शास्त्र मिदमुक्तम मया नघ, किंवा राजविद्या राजगुह्य योग त्याला म्हटलेलं आहे. गुह्य ज्ञान आहे, लपलेलं ज्ञान आहे, ते अर्जुनापुढे प्रगट केलेलं आहे. दुसरं कोणाला नाही सांगितलं. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेची आथी. देवी लक्ष्मी एवढी जवळीक. लक्ष्मी ही भगवंताच्या नेहमी जवळ आहे. लक्ष्मीपेक्षा जवळ कोण आहे भगवंताच्या? कोणीच नाही ना. रात्र आणि दिवस ती लक्ष्मी पायाची सेवा करत आपला अभिमान सोडून त्या ठिकाणी बसलेली आहे. पण तेही न देखे या प्रेमाचे सुख, त्या लक्ष्मीला सुद्धा हे ज्ञान, हे गुह्य देवाने नाही. स्वतःची पत्नी आहे नाही सांगितलं. असं म्हणतात व्यवहारामध्ये, माणसं जे दुसऱ्याला सांगत नाही ते आपल्या पत्नीपाशी बोलतात असं म्हणतात, आपल्याला काय माहीत. पण मग या ठिकाणी ते लक्षात येतं की लक्ष्मी ही त्याची पत्नी आहे, तरीसुद्धा पत्नीला सुद्धा ते सांगितलं नाही सांगितलं. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक या तेची आथी. बिक शब्दाचा अर्थ होतो सुकाळ. आज धृतराष्ट्र महाराज श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेची आथी, भगवंताचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा सुकाळ फक्त अर्जुनाकरता झालेला आहे.
फक्त अर्जुनाकरता, दुसऱ्याकरता नाही. अर्जुनासाठी हे प्रेम देवांनी निर्माण केलेलं आहे. अर्जुनासाठी ही गीता देवाने निर्माण केलेली आहे. धृतराष्ट्र म्हणाले, आपल्याला पण ऐकू येऊ राहिली ना, तुला ऐकू येऊ राहिली, तू मला सांगू राहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं, ते ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं, प्रवचन करणारे सगळ्या लोकांना सांगू राहिले, आणि तू म्हणतो श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातेचे हाती. श्रीकृष्णाचं प्रेम फक्त अर्जुनाकरताच आहे. संजय सांगतात, महाराज तसं नाही. श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातेचे हाती. श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे त्याचा सुकाळ फक्त अर्जुनाकरताच आहे. आता ते ऐकू येतं, व्यास महाराजांनी ती कृपा केली म्हणून आपल्यापर्यंत आलं, नाहीतर आलं असतं का? आलंच नसतं. खरं सांगा, व्यासांनी जर संजयाला दृष्टी दिलीच नसती तर गीता आपल्यापर्यंत आली असती का? संबंधच नव्हता. कारण ज्या ठिकाणी गीता सांगितली तिथं बाकीचे सगळे स्तब्ध होते, फक्त अर्जुनालाच ती गीता कळाली. अर्जुन म्हणजे एखाद्या गडाचा महंत नव्हता, त्याचे चेले शिष्य परिवार, मग त्यांनी परंपरेने सांगितली पुढे येणार, तसं काय नाही. व्यासांनी कृपा केली म्हणून संजय म्हणतो कृष्णाचं प्रेम अर्जुनाकरताच उघड झालेलं आहे. ती व्यासांची कृपा म्हणून आपल्याला ते नाईलाजाने ऐकायला मिळालं आणि ते इथपर्यंत आलेलं आहे. श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातेची आथी, सनकादिकाची आशा वाढिन्नल्या किर बहु असा, परित्याही येणे माने यशा येतीची ना. सनकादिक लोक जे आहे, 4 जण आहे ना, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, यांच्या आशा फार वाढल्या होत्या. कशाच्या आशा वाढल्या होत्या? सनकादिकाच्या संसार करण्याच्या नव्हत्या वाढल्या, नोकरी मिळावं, पैसे मिळावं याची आशा नव्हती. ते भक्त होते सनकादिक. कशाची आशा होती? भगवंताने गुह्य ज्ञान आपल्याला सांगावं अशी अपेक्षा होती. वाढिन्नल्या किर बहु असा, किर शब्दाचा अर्थ होतो खरोखर, बहुवस म्हणजे भरपूर. सनकादिकांच्या आशा भरपूर वाढल्या, हे खरं आहे. परित्याही येणे माने अशा येतेच ना. पण त्यांच्या आशेला सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये यश मिळालं नाही. येणे माने म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये, अर्जुनाला जेवढ्या प्रमाणात मिळालं तेवढ्या प्रमाणात नाही. सनकादिकालाही ज्ञान सांगितलं, पण जेवढं प्रेम अर्जुनाविषयी ठेवून जेवढं गुह्य अर्जुनाला सांगितलं तेवढं सनकादिकांनाही सांगितलेलं नाही. म्हणून मला वाटतंय की अर्जुन हा भाग्यवान झालेला आहे. या 10व्या ओळीपर्यंत आपलं आज चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या ओळीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा.